नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण मेहंदी लावणार आहोत. प्रथम तर मेहंदी अशा काळ्या कढईमध्ये छान भिजवून घ्यायची रात्री आणि थोडीशी चहा पावडर टाकायला विसरायचं नाही, म्हणजे छान कलर येतो. छानशी भिजलेली आपली मेहंदी आहे पहा. मस्तपैकी आता अशी केस विंचरून घ्यायची मोकळे सोडून. असं गुंता राहिलाच नाही पाहिजे, नाही तर त्या बटांना त्रास होतो आणि व्यवस्थित मेहंदी लागली पण जात नाही, कारण आतून बटा कोरड्याच राहतात. म्हणून छान असे केस विंचरून घ्यायचे. दोन्ही बाजूला असे केसांचे पार्टिशन करून घ्यायचे. केस विंचरताना नेहमी शक्यतो कंगव्याच्या मोठ्या बाजूनं विंचरायचे, म्हणजे केस तुटत पण नाहीत आणि छान विंचरले जातात. जर तुम्हाला वाटलंच की केस तुमचे दाट आहेत, तर त्याचं पार्टिशन करण्यासाठी एक छोटासा क्लचर असतो, तो लावून घ्यायचा. म्हणजे केस असे मिक्स होत नाहीत. मेहंदी लावताना तुम्हाला असं ओल्या हाताने एकत्रित इकडे तिकडे होत नाही आहे. छान क्लचर लावून घ्यायचा आणि जो बरोबर सेंटरचा भाग आहे तो पहिल्यांदा प्रथम तिथली वट घ्यायची आणि छानपैकी तिथं केस भिजवून घ्यायचे. मस्त हाताला मेहंदी लावून घ्यायची आणि छानपैकी शेवटपर्यंत मेहंदी त्या केसांना लावून घ्यायची आणि छान त्याला सर्कल करायचा. सर्कल करून झाला की असं पहा तुम्ही मी कसे करते ते दिसतंय तुम्हाला सगळं. अशा पद्धतीने त्याला तो सर्कल छान करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मेहंदी ही इकडची एक बट झाली की दुसऱ्या बाजूची एक बट घ्यायची. म्हणजे असं जसं की आपण लेफ्ट राईट म्हणतो तसं लेफ्ट बाजूची एक राईट बाजूची एक घ्यायची. आणि मेहंदी लावताना स्वतःचाही राडारापाटा जास्त होऊ द्यायचा नाही आहे. म्हणजे कसं मेहंदी लावायचं म्हटलं की खूपच काय ना टेन्शन येतं, पण काय नाही, एवढं हलकंसं काम असतं, पण आपल्याला त्याचं येतं टेन्शन. आणि मग इकडचं एक बळ झालं तिकडचं झालं की असं छान सगळा आंबाडा कसा केलेला आहे दिसतोय ना तुम्हाला. आणि मेहंदी लावताना स्किनला लावायची प्रथमतः, जेणेकरून स्किन आणि आपलं डोकं शांत होतं, गार होतं. कारण उष्णता जी आहे ती पण बाहेर पडली पाहिजे, गार वाटतं, डोक्याला चांगलं वाटतं. पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. आपली मेहंदी पूर्ण लावून झालेली आहे. राहिलेली मेहंदी थोडेसे असे वरून लावायची आणि जे काही कपाळावर वगैरे गळालेलं असतं थोडंफार, तशा पद्धतीने कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं. खूप सारे धन्यवाद. अशाच पूर्ण ब्लॉग माझ्या सगळे बघत जा, सपोर्ट करत जा. थँक्यू. खूप खूप आभारी आहे.